बोलवा सकुला. बाहेर अख्खा गाव जमलाय. होणारच होत. इथे प्रताप आपल्याला भोवले, दुसरं काय. चला. सकू, हे बघ, तू इथून हलू नकोस. अजिबात बाहेर यायचं नाही. इथेच थांब. सकुला बाहेर बोलवा. सकुला बाहेर बोलवा. सकुला बाहेर बोलवा. मनोरमाबाई, अहो तुम्ही येऊन उपयोग नाही. तुमच्या सुनेला सकुला बोलवा. ती अपराधी आहे. शास्त्रानुसार तिचा न्याय व्हायला हवा. आम्ही तिला जाब विचारायला आलोय. तिच्यामुळे गावावर संकट आलंय. जीव जात आहेत लोकांचे. अहो तो एकाकाला चट्टामट्टा करतोय. नाही नाही, आधी सकुला बाहेर बोलवा. सकुला बाहेर बोलवा. त्या नरपशूचे खोड काढून घरी लपून बसले होय. तिथं गावकऱ्यांचं लचकं तोडतोय तो नरपशू. हो मनोरमाबाई, अहो पदरार सकुला झाकू नका. बाहेर बोलवा तिला. आमच्या कर्जाची वसुली करताना कशा काटेकोर असता. आमचा जीव जातो इथं. बोलवा तिला. अहो, आधी काय ते ऐकून घ्या. हो, काय ऐका, काही ऐकायचं नाही. सखूमुळे आता या रुणकोच्या जिभा सुद्धा लांब झाल्यात. त्या गुहेतला नरपशूला दिवसले तुमच्या कारभारणीनं. हे आम्हाला ठाव आहे. आज एक गेला, उद्या दुसरा मरल. त्याला जबाबदार तुमची कारभारी नाही. तिला बोलवा. बाकी काय ऐकायचं नाही आम्हाला. आधी तिला बाहेर बोलवा. होय होय, आपण बोलू तिला, पण सगळ्यांनी असं एकत्र गलका करू नका. हा दिगू, सखूला बोलव बाहेर. आपण जे काही केलंय त्याचे किती भयंकर परिणाम झालेत ते तिलाही कळू दे ना. आणि स्वतःच्या वागण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायलाच हवी, नाही का. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. बोलाव तिला बाहेर. दाराआडच उभी असेल. बोलाव. सखू, काय चाललंय हे? आमच्याच घरात येऊन माझ्याच बायकोच्या अंगावर धावाल. तो नरपशू आहे, पण तुम्ही तर माणसं आहात ना. एखाद्यावर मिळून तुटून पडायचं ही कुठली रीत? आणि एकतर्फी नुसते आरोपच करणार आहात का तुम्ही? मग आम्ही कधी बोलायचं? सखूला बोलवा असं चाललं होतं, बोलावलं. मग आता आम्हाला बोलू द्याल की नाही? इथं आमच्या जीवावर बेतलंय. याला जबाबदार कोण? इथं जर आमच्या मुंडा मुरगेला जात असतील तर आम्ही गप बसणार आहे होय? आणि मनोरमाबाईच्या सुनेकडून ही अपेक्षा नव्हती. आमच्या प्रतिष्ठेची लक्तर अखेर वेशीवर टांगलीसच ना. आता आमच्याकडे काय बघतेस? तुझा तोंड उचकट ना. दिगू, कशाला? तूच बोल ना. नरपशूने गावावर हल्ला केला याचं मला खूप वाईट वाटतंय. पण कृपया तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी नरपशूच्या गुहेत गेले होते, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरंच ठाऊक नव्हतं की ते नरपशूची गुहा आहे. मी फक्त माझे दागिने शोधायला गेले होते. मी त्याला डिवचायला किंवा आव्हान द्यायला गेले नव्हते. बंदूक कोणी केला? उलट कसा बसा जीव वाचून मी सुद्धा गुहेतून पळाले.
काही बोलू नकोस. तू गुहेत गेली होती. तुला शोधायला तो नर पशु गावात आला होता. हे खरं आहे? तेवढंच सांगा. हो भास्कर बुवा, ऐका ना. सखू तेच सांगते, पण तुम्ही तिचं वय बघा आणि तुम्ही किती आहात ते बघा ना. तिला जरा बोलू द्या. सखू बोल, तू घाबरू नकोस. आपण काय केलं ते सांग ना यांना. त्या नरपशूला आम्ही इथूनच परतवलं, कारण सखूला गुहेत एक गोष्ट समजली होती. सखू, एकतर तो नरपशु दिवसात गुहेच्या बाहेर येतच नाही. ते माहितीये, यात काय नवीन सांगितलंस? बाबाजींनीच आपल्या तंत्रशक्तीने त्याची अशी अवस्था केली की तो दिवसा बाहेर पडणारच नाही. हे सगळ्या गावाला माहिती आहे. हा? म्हणजे बाबाजींनीच या लोकांना भडकवून इथे पाठवलंय. बरोबर आहे, बरोबर आहे. माहिती आहे. थांबा. नरपशु फक्त रात्रीचा बाहेर पडतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आगीला घाबरतो. तुम्ही रात्री घराबाहेर मशाली जळत्या ठेवा आणि जर बाहेर पडला तर मशाल बाळगा. तो तुमच्या जवळ पण येणार नाही. आणि हात दाखवली तर पळून जाईल. रात्री आमच्यावर पण त्यांनी हल्ला केला, पण आम्ही तेव्हा पण तेच केलं. त्याला हात दाखवली तसा नरपशु पळून गेला. असं आहे वय. हा उपाय चांगला आहे. त्याला आग दाखवणं कठीण नाही. तशा बी रात्री मशाली जाळतोच आपण. बरं झालं आलो आपण इथं. तंटा करण्यापरीस उपाय घेऊन जाणं चांगलंच. उपाय महत्वाचा आहे. होय दिगुशेठ, तुमच्या कारभारीनं उपाय चांगला सांगितला. एकदा हा करून बघूच. आजकाल कुठल्याही गोष्टीवर समाधान होतं. लोक विचारच करत नाही. नरपशु आहे ना तो, त्याच्या एका फुंकरीत मशाल विझून जाईल. ही काय सांगते? बुवा ते बघू. चला सखूबाई येतो. तोडगा सांगितलात, आम्ही आभारी आहोत. चला चला बुवा, निघू. चला. चला रे. शिव्या शाप घेऊन आले होते, आता उदो उदो करत गेले.